आपत्कालीन आर्थिक गरजांसाठी डिजिटल लोन घेणं आता सोपं झालंय, पण ही सोय अनेक धोके घेऊन येतं. डिजिटल लोन घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या विषयावर बोलूया. सर्वप्रथम नेहमी आरबीआयनं मान्यता दिलेलं ॲप वापरा. कोणतं ॲप डाउनलोड करताना त्याचं रेटिंग, रिव्ह्यू आणि डेव्हलपरची माहिती नीट घ्या. फेक ॲप्स तुमच्या डेटाचा गैरवापर करू शकतात. लोनसाठी कोणतंही ॲप तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट्स, गॅलरी किंवा लोकेशनची परवानगी मागत असेल तर सावध व्हा. ही माहिती फसवणुकीसाठी देखील वापरली जाऊ शकते. लोन घेण्याआधी व्याजदर, प्रोसेसिंग फी, दंड आणि इतर अटी वाचा. काही ॲप्स लपवलेले चार्जेस लावतात, जे नंतर मोठं आर्थिक ओझं बनू शकतं. लोन घेतल्यानंतर पेमेंट वेळेत करा. उशीर झाला तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो आणि अधिक दंड आकारला जाऊ शकतो. आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणातच लोन घ्या. अवास्तव रक्कम घेतल्यास परतफेड करणं कठीण होऊ शकतं. कधीही आपला OTP, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका. बँक किंवा विश्वासार्ह ॲप्स कधीही माहिती ही विचारत नाहीत. डिजिटल लोन हा गरजेच्या वेळी उपयोगी पर्याय आहे, पण योग्य माहिती घेतल्याशिवाय लोन घेणं टाळा. फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करा आणि आर्थिक निर्णय नेहमी जबाबदारीने घ्या. अशा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.